आदरणीय डॉक्टर, नमस्कार. कसे आहात? ओळखलत का मला? पत्रास कारण की हल्ली पत्र आणि सामान्य माणूस त्यांच्यातील दुरावा एवढा वाढलाय ना, किंबहुना त्याहूनही अधिक डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील विसंवाद वाढत चाललाय. मी समस्त रुग्णांच्या नात्याने हे पत्र लिहित आहे, पण त्याहूनही आधी एका माणसाच्या नात्याने. कारण एकेकाळी डॉक्टर आणि रुग्ण हे नातं माणूसपणाचं होतं. तुमच्या त्या धीर गंभीर काही होत नाही रे, बरा होशील तू या शब्दांमध्ये आश्वासन रूपी औषध होत. पण त्यापेक्षाही तुमच्या स्पर्शात मायेची ऊब होती. तुमच्या नजरेतला तो आपलेपणा आणि काही क्षणात मला समजून घेतलं जात आहे ही भावना असायची. आज मात्र काहीसा चाललंय. पूर्वीचा फॅमिली डॉक्टर हा केवळ रोग निवारण करणारा नसून घरचा सदस्य वाटायचा. छोट्या तापापासून ते मानसिक धक्क्यांपर्यंत तुमचं अस्तित्व एक आधार वाटायचा. पण आता स्पेशालिस्टच्या लांबच लांब यादीत माणूस कुठंतरी केस नंबर जातो. ओपीडी मध्ये नाव घेतलं की स्क्रीनवर एक नंबर जळवतो, चेहरा नाही. हल्ली चाचण्या आणि निदान अधिक, हल्ली संवाद कमी, चाचण्या आणि निदान अधिक होत आहे. तुमचं वेळेचं बंधन समजतो, जबाबदारीही समजते. पण रुग्ण केवळ शारीरिक दुखणं घेऊन येत नाही, तर त्याबरोबर त्याला वाटत असलेली असुरक्षितता, आजारपणाची भीती आणि कधी कधी एकटेपणाही घेऊन येतो. तुम्ही त्या क्षणी तर डॉक्टर नसता, एक आधार असता. डॉक्टर, तुमच्या ज्ञानावर आमचा अपार विश्वास, तो कालही होता, आजही आहे. पण माणुसकीचा ओलावा पुन्हा जो पूर्वीच्या नात्यांमध्ये होता तो परत यावा हीच इच्छा आहे. कारण म्हणतात ना, औषध बरं करतात, पण माणूस माणसाला समजून घेतो तेव्हाच खरे उपचार. आशा आहे स्पेशालिस्ट ही संकल्पना जरी आली असली तरी फॅमिली डॉक्टरच्या उदार सावलीची जाणीव, ती माणुसकीची भावना, आपलेपणाचा तो ओलावा आपल्या नात्यांमध्ये पुन्हा फुलावा हीच धन्वंतरीची प्रार्थना. डॉक्टर, हल्ली ना सोशल मीडियावर अनेकदा एखाद्या घटने